वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक सायन्सचे MCQचा स्टडी कसा करायचा, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे सॉल्व करायचे हे आपण समजून घेणार आहे। तसेच काही टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे का बेसिक सायन्सचे मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा अभ्यास तुम्ही कशा प्रकारे करू शकता। तसेच बेसिक सायन्सचे फिजिक्सचे PDF फॉर्ममध्ये नोट्स तुम्हाला कशा अवेलेबल होतील ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। प्लस जेवढासुद्धा कन्सेप्ट जेवढासुद्धा सिलेबस तुम्हाला आहे त्याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला कुठे भेटतील हे सुद्धा मी तिथे तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे नंबर ऑफ व्हिडिओ तुम्हाला कुठे भेटतील हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, MSBT डिप्लोमा फर्स्ट इयर डिप्लोमाच्या सेमिस्टर 1 मध्ये बेसिक सायन्सची जी एक्झाम आहे ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम आहे। म्हणजे ऑल ब्रांचसाठी ती कॉमन आहे। म्हणजे ऑल ब्रांच म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑल ब्रांचसाठी हा सब्जेक्ट कॉमन आहे। आता याची एक्झाम मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झाम असणार आहे आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये तुम्हाला तिथे बेसिक कन्सेप्ट येणं महत्त्वाचं आहे। तर सर्वात पहिली जी टिप्स असेल ती टिप्स काय असेल तुम्हाला का बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सगळे आले पाहिजेत, देन डेफिनेशन आले पाहिजेत, देन लॉज आले पाहिजेत। सुद्धा बेसिक कन्सेप्ट आहे, डेफिनेशन आहे, लॉज तुम्हाला आले पाहिजेत। आता फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं समजा हुक्स लॉ काय आहे, देन न्यूटन्स लॉ काय आहेत, देन एक्झाम्पल झालं बेसिक कन्सेप्टमध्ये व्हॉट इज फोर्स, फोर्सचं युनिट काय आहे, व्हॉट इज स्ट्रेस, स्ट्रेसचं युनिट काय आहे, देन व्हॉट इज फंडामेंटल क्वांटिटी, व्हॉट इज डिराइव्ड क्वांटिटी, व्हॉट इज युनिट, हे सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला तिथे आल्या पाहिजेत। कारण बेसिक कन्सेप्टवरती तिथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन तिथे विचारले जातील। बघा MCQमध्ये काय इश्यू असतो का एकच क्वेश्चन तिथे फिरून फिरून विचारला जातो ना, बरं उलटं ते कसं विचारू शकतात। त्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आल्या पाहिजेत। जास्त डीपमध्ये तुम्हाला स्टडी करायचं नाही आहे, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सगळे आल्या पाहिजेत आणि ते सगळं तुम्हाला नोट डाऊन करायचे। मग आता याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो पॉईंट आहे इथे सेल्फ नोट्स। हे सगळं करत असताना तुम्हाला सेल्फ नोट्स इथे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत आणि ते सेल्फ नोट्स प्रिपेअर केल्यानंतर तुम्हाला तिथे जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्हाला हायलाईट करायचे आहेत। बघा, जेवढे सुद्धा इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत तेवढे तुम्हाला हायलाईट करायचे आहेत, म्हणजे रिव्हिजन करताना तुम्हाला ते इझी पडेल। रिव्हिजन करताना तुम्हाला ते इझी पडेल आणि इथे नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करायचे तर तुम्हाला तिथे बेसिक सायन्समध्ये तुम्ही MCQमध्ये तिथे स्कोअर करू शकता। आता बघा, आता सगळे जे बेसिक सायन्सच्या कन्सेप्ट आहेत फिजिक्स अँड केमिस्ट्रीच्या ह्या तुम्हाला कुठे भेटतील तर आपलं जे दुसरं चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी, तिथे बेसिक सायन्सचे फिजिक्स अँड केमिस्ट्रीचे नंबर ऑफ व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आता के स्कीमचा सिलेबस आणि आय स्कीमचा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे, ते व्हिडिओ तुम्ही तिथे फॉलो करू शकता। ऑलरेडी लास्ट 2-3 वर्षामध्ये ते व्हिडिओ तिथे अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही फॉलो करा आणि तिथे त्या जेवढा कन्सेप्ट तिथे दिलेला आहे ते सगळं व्हाईट बोर्डवरती लिहिलेलं आहे। ते कन्सेप्ट तुम्ही तिथे नोट डाऊन करू शकता आणि इम्पॉर्टंट पॉईंट तिथे हायलाईट करू शकता, म्हणजे MCQ सॉल्व करताना तुम्हाला ते इझी पडेल। बघा, नंबर ऑफ कंटेंट तिथे अवेलेबल आहे, तो नोट डाऊन करा आणि तो तिथे प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर दुसरं महत्त्वाची ते पॉईंट हायलाईट करा, जे पॉईंट तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात, ज्या कन्सेप्ट तिथे सर आणि मॅडमने एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या तिथे हायलाईट करण्याचा प्रयत्न करा। मग हायलाईट करण्यासाठी तिथे वेगळा कलरचा पेन यूज करा, म्हणजे तुम्हाला समजेल का ते हायलाईट केलेलं आहे म्हणून। आता बेसिक सायन्समध्ये फिजिक्सच्या नोट्स तिथे आपल्या अवेलेबल आहेत। आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी त्याच्या स्टडी मटेरियलमध्ये तुम्ही गेल्यानंतर बघा तुम्हाला साईडला दिसतं आहे, स्टडी मटेरियलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथे फ्री टेस्टसुद्धा दिसेल आणि स्टडी मटेरियलसुद्धा दिसेल। त्या स्टडी मटेरियलमध्ये तुम्ही व्हिजिट केलं तर बेसिक सायन्सच्या फिजिक्सच्या नोट्स तुम्हाला तिथे PDF फॉर्ममध्ये दिसतील, त्या डाउनलोड करून तुम्ही स्टडी तिथे करू शकता। देन प्रॅक्टिस कशी करू शकता, त्या सेम ॲप्लिकेशनमध्ये आपले बेसिक सायन्सची MCQ टेस्ट सिरीज आहे, ती टेस्ट सिरीज तुम्ही फॉलो करू शकता। तिथे 1000+ क्वेश्चन तिथे सॉल्व केलेले आहेत, ते तुम्ही जरूर प्रॅक्टिस तिथे करू शकता। बघा, ह्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही फॉलो करा, इझिली तुम्ही बेसिक सायन्समध्ये तिथे पास होऊ शकता। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय डाऊट असेल तर जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।